कोल्हापूरच्या सहकार राजकारणाची नाडीबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाभोवती पुन्हा एकदा सत्तेचा, संशयाचा आणि रणनीतीचा धुरळा उडालाय। पण यावेळी लढाई फक्त निवडणुकीची नाही, तर गोकुळवर नियंत्रण कोणाचं राहणार, सहकार्याची दिशा कोण ठरवणार आणि शेतकऱ्यांच्या पैशावर अंतिम निर्णय कोण घेणार याची आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं राजकारण अधिकच धारदार होत चाललंय। एकीकडे महायुतीत सगळं ठरलं असा दावा केला जातोय, तर दुसरीकडे जागा वाटपावरून अंतर्गत धुसफूस उघडपणे दिसू लागली आहे। आमदार विनय कोरे म्हणतात 80% फॉर्म्युला ठरलाय, उरलेले मुख्यमंत्री ठरवतील। म्हणजेच चित्र स्पष्ट आहे, अंतिम निर्णय हा आता स्थानिक नेत्यांच्या हातात नसून थेट मुंबईच्या राजकीय वॉर रूम मध्ये गेलाय। कारण गोकुळची निवडणूक म्हणजे फक्त दूध संघाची निवडणूक नाही, ती कोल्हापूरच्या ग्रामीण राजकारणातील ताकदीची जनगणना आहे। आणि याच वेळी समोर येतोय सर्वात मोठा वाद। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी तब्बल 33 लाखाचा खर्च गोकुळच्या निधीतून झाल्याचा आरोप। तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी थेट प्रशासकीय उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलंय। हा पैसा कोणाचा? शेतकऱ्यांचा? मग न्यायालयीन लढाईचा खर्च संस्थेच्या तिजोरीतून का? हा प्रश्न आता फक्त आर्थिक राहिलेला नाही, तर तो नैतिक आणि राजकीय बनलाय। त्यातच मुंबई पुणे दूध वाहतुकीसाठी एका खाजगी कंपनीला 135 कोटी रुपये अदा केल्याची माहिती समोर आली आहे आणि संशयाचं वर्तुळ आणखी मोठं होत चाललंय। सभासद आता वर्षनिहाय बिल, ट्रॅक्टर संख्या, वाहतूक दर याची माहिती मागतायत। म्हणजेच गोकुळमध्ये आता फक्त सत्तेची नाही, तर व्यवहाराचीही चौकशी सुरू झाली आहे। पण या सगळ्यात सर्वात निर्णायक मुद्दा आहे 1320 दूध संस्थांची अवसायन प्रक्रिया। ही प्रक्रिया म्हणजे केवळ कागदोपत्री तपासणी नाही, तर पुढच्या मतदारसंघाचं गणित ठरवणारी राजकीय शस्त्रक्रिया आहे। कोणती संस्था पात्र, कोण अपात्र यावरच ठरणार कोणाचं मताधिक्य आणि कोणाची सत्ता। इथंच निर्माण झालाय खरा घटनात्मक आणि राजकीय पेच। एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 90 दिवसात निवडणूक घ्या, तर दुसऱ्या बाजूला उच्च न्यायालयाचे निर्देश अवसायन प्रक्रिया पूर्ण करा आणि मगच निवडणूक घ्या। म्हणजेच प्रश्न एकच, आधी निवडणूक की आधी पात्रता? जर पात्रतेचा निर्णय न घेता निवडणूक झाली तर निकालानंतर पुन्हा न्यायालयीन बॉम्ब फुटू शकतो। आणि जर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीचं काय? यामुळेच आता सरकार सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ किंवा स्पष्टीकरणासाठी जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगतीये। म्हणजेच गोकुळची निवडणूक आता निव्वळ सहकाराचा विषय राहिलेली नाही, ती थेट राज्यातील सत्ता समीकरणाचा भाग बनली आहे। दरम्यान सतेज पाटील यांनी जे सोबत येतील त्यांना घेऊन लढू अशी भूमिका घेत मैदान चांगलंच तापवलंय, तर महायुती एकत्रच लढणार असा दावा करतेय। पण वास्तवात दोन्ही बाजूंना माहिती आहे, गोकुळ जिंकणं म्हणजे केवळ संस्था जिंकणं नाही, तर कोल्हापूरच्या ग्रामीण राजकारणाचा रिमोट कंट्रोल हातात घेणं आहे। आणि म्हणूनच आज गोकुळमध्ये 3 समांतर युद्ध सुरू आहे। पहिलं पैशाच्या वापरावरून विश्वासाचं, दुसरं अवसायन प्रक्रियेतून वैधतेचं आणि तिसरं निवडणुकीच्या नियंत्रणातून सत्तेचं। सहकाराच्या नावाखाली सत्ता वाचवायची की सहकार खरंच शेतकऱ्यांकडे परत द्यायचा, याचा निर्णय आता पुढचे काही दिवस घेणार आहेत। कारण गोकुळ दूध संघ फक्त दूध संघ नाही, तो कोल्हापूरच्या राजकारणाचा पॉवर सेंटर आहे। आणि त्या पॉवर सेंटरवर कब्जा मिळवण्यासाठी सध्या प्रत्येक चाल, प्रत्येक आरोप आणि प्रत्येक बैठक ही राजकीय डावपेचाचा भाग बनली आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।